जय महाराष्ट्र के मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आज आपण आलेलो आहोत उंदरी इथे आलेलो आहोत। याचं कारण असं आहे की महायुतीचे तरुण तडफदार उमेदवार प्रतापराव जाधव साहेबांची रॅली या ठिकाणी महारॅलीचं आयोजन होतं आणि ती संपन्न झालेली आहे आणि ते जनतेमध्ये सातत्यानं संपर्कात आहे। गावोगावी जिल्ह्यामध्ये ते जिल्हा पिंजून काढतात, गावागावापर्यंत ते संपर्क करतात। तर जनतेचा कसा प्रकारचा पाठिंबा आहे खासदार साहेब हे केकलावी दर्शकांना दोन शब्द या ठिकाणी सांगावेत। अतिशय जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे। जनतेनं पुन्हा एकदा निर्णय केलेला आहे की भारताच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी सारखाच पंतप्रधान असला पाहिजे, जो की या देशाचं संरक्षण अतिशय सक्षमपणानं करू शकतात आणि देशाच्या विकासाला सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं गती देऊ शकतात। आणि म्हणून लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे। विशेष करून तरुण असतील, महिला वर्ग असेल, सर्वांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि यावेळेस मतदानाची टक्केवारी सुद्धा निश्चित चांगली राहील। या ठिकाणी त्यांनी सांगितले की मतदानाची टक्केवारी चांगली राहील। जनतेचा प्रचंड पाठिंबा हा प्रतापराव जाधवांना, लाडके उमेदवारांना या ठिकाणी मिळतो आणि महाआघाडीचे जे उमेदवार आणि पदाधिकारी आहे हे आपल्यावर आरोप करतायत। या आरोपाचं खंडन आपण कशा पद्धतीने करणार हे केकलावी दर्शकांना या ठिकाणी आपण सांगावं। विरोधकाचं काम असतं आरोप करणं आणि स्वतः जो आरोप करतो त्याचं एक बोट समोरच्याकडे असलं तर तीन बोट स्वतःकडे असतात। आणि म्हणून आपल्या समोर उभे असलेले महाआघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या कर्तृत्वाबद्दल या जिल्ह्यातली सर्व जनता ज्ञान आहे। मी एकच सांगेल, त्यांच्यातला आणि माझ्यातला फरक, जो की एखादा स्पर्धा परीक्षा देऊन नोकरीला किंवा कर्मचारी म्हणून लागलेला व्यक्ती असेल आणि एखादा अनुकंपा म्हणून त्याच्या बाजूला बसलेला माणूस असेल, त्या दोघांमध्ये जो फरक असतो तोच आमच्या दोघांमधला फरक आहे। मी अतिशय संघर्ष करून शिवसेनेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यानं मी 3 वेळा आमदार, 2 वेळा खासदार झालो आणि सतत प्रत्येक निवडणुकीमध्ये मी चढत्या क्रमांकानं विजयी झालो। या उलट ते अनुकंपाच्या तत्वावर, वडिलाच्या पुण्याईवर राजकारणामध्ये आले। राजकारणामध्ये त्यांनी अनेक पदं मिळवली आणि आजही 20 वर्ष आमदारकी, त्यातल्या 10 वर्ष मंत्रीपद, सगळं काही मिळालेलं असताना सहकारातली पदं आजही त्यांना बापाचं नाव त्या ठिकाणी सांगावं लागतं, वडिलाच्या नावाने त्यांना मतं मागावं लागतात। ही खऱ्या अर्थानं त्यांच्या कर्तृत्वाची पावती आहे। आजही वडिलाच्याच नावावर ते लोकांना मतं मागायचे। एवढंच नाही तर त्यांचं कर्तृत्व एवढं आहे की मंत्रिपदाच्या काळामध्ये केंद्रात राज्यात सरकार असताना त्यांनी या जिल्ह्यातलं सर्व सहकार क्षेत्र हे अगदी भुईसपाट करून टाकलं। मग त्याच्यामध्ये सूतगिरण्या असतील, जिनिंग फॅक्टऱ्या असतील, खरेदी विक्री संघ असेल, दूध संघ असतील, एवढंच नाही तर बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असणारी जिल्हा कोऑपरेटिव्ह बँक असेल, या सर्व त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळं, धोरणामुळं आज बुडीत पडलेल्या आहेत। पण मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की त्यांच्या काळामध्ये या बुडालेल्या बँका त्यांच्या सरकारने वाचवल्या नाही। पण मात्र भारतीय जनता पक्ष, शिवसेना युतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये आल्यानंतर केंद्र सरकार असेल, नाबार्ड बँक असेल आणि राज्य सरकार या तिघां मिळून जिल्हा बँकेला वाचवण्यासाठी 209 कोटी रुपयाचा निधी त्यांचा तोटा भरून काढण्यासाठी दिला आणि आज ती जिल्हा बँक उभी आहे। नाहीतर कधीची ती जिल्हा बँकेचं हेड ऑफिससुद्धा त्या ठिकाणी बंद झालं असतं। आणि म्हणून निश्चितच या जिल्ह्यातल्या लोकांचा विश्वास हा भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आमचे जे महायुतीचे मित्रपक्ष आहेत या सर्वांवरती आहेत आणि निश्चितच या सगळ्यांचा भक्कमपणाचा पाठिंबा या महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या पाठीशी आहे। या ठिकाणी प्रतापरावांनी सांगितलेलं आहे की मी भूमिपुत्र आहे आणि संघर्षातून पुढे आलेलो आहे। मी तळागाळापर्यंत पोहोचत असतो। केकेलावीच्या माध्यमातून विविध राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत पोहोचत असतो। असंच मी राजकीय विश्लेषण म्हणून ज्येष्ठ पत्रकार गिरीजी दुबे आणि ॲडव्होकेट आहेत त्यांनीच राजकीय विश्लेषण घेतलं। त्यांनी त्यामध्ये 3 आरोप केले। एक आरोप केलेला आहे त्यांनी की रेल्वेचा प्रश्न सुटला नाही। दुसरा आरोप केलेला आहे त्यांनी की या ठिकाणी मोठा जिल्ह्यामध्ये प्रकल्प आला नाही आणि शेतकऱ्याचे प्रश्न सुटले नाही। या आरोपाचं खंडन आपण कशा पद्धतीने करणार? मला वाटते त्यांनी जर आरोप केले असतील तर हे निश्चित गैरसमजातले आरोप आहेत। आपल्यासमोर मागचा काँग्रेस आघाडीचा 60 वर्षाचा इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि 5 वर्ष या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात असलेल्या सरकारची कारकीर्द लोकांच्या, तुमच्या, आमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे। मागच्या 60 वर्षामध्ये एकही मोठा प्रकल्प, एकही मोठं काम, एकही या जिल्ह्याच्या विकासासाठी कारणीभूत ठरेल अशी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम मागच्या काळामध्ये झालं। पण या 5 वर्षामध्ये जर तुम्ही रस्त्यांनी डोळे उघडे करून चालत असाल तर असा कोणताच मुख्य मार्ग नाही की ज्याचं कॉन्क्रिटीकरण चालू नाही।
शिवसेना भाजप युतीचा आज जवळपास जिल्ह्यातल्या 15 पॅकेजेस महामार्गाचं काम काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे आणि 5,000 कोटी रुपयाचा निधी केंद्र सरकारनं त्यासाठी दिलेला आहे। पूर्वीच्या काळामध्ये सिंचन प्रकल्पासाठी 1 रुपयाही केंद्रानं कधी आपल्या जिल्ह्याला दिला नव्हता, पण गेल्या 2 वर्षामध्ये माननीय गडकरी साहेब असतील यांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प ज्यानं या जिल्ह्याचा सिंचनाचा बॅकलॉग पूर्ण होणार आहे तो भरून निघणार आहे आणि म्हणून त्या जिगाव प्रकल्पाला 4,300 कोटी रुपयाचा निधी दिला आणि जिल्ह्यातले इतर लहान मोठे जे 8 प्रकल्प आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 1,000 कोटी रुपयाचा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून आलेला आहे। समृद्धी महामार्ग जो 34,000 कोटी रुपये खर्चाचा आहे त्यातला 87 किलोमीटरचा महामार्ग हा आपल्या बुलढाणा जिल्ह्यातून जात आहे आणि एवढी मोठी कामं डोळ्यानं दिसत असतानाही हे आरोप करणं चुकीचं आहे। राहिला रेल्वे मार्गाचा विषय, मागच्या 100 वर्षापासूनची ही मागणी आहे असं म्हणतात। अनेक लोकप्रतिनिधींनी कदाचित ती मागणी संसदेमध्ये केली असेल, पण रेल्वेच्या बजेटमध्ये कधी याचा उल्लेख झालेला नव्हता। पण सन 2016-17च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये पुंजी निवेश कार्यक्रमाअंतर्गत केंद्र सरकारनं आणि रेल्वे मंत्रालयानं खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी 3,000 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरात दिलेली आहे, पण अजून त्याचं जमीन अधिकरणाचं काम बाकी आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सिंदखेड राजाच्या सभेमध्ये सांगितलेलं आहे की आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही जमीन अधिकरणाचं काम तातडीनं सुरू करू आणि एकदा जमीन सरकारच्या म्हणजे केंद्र सरकारच्या ताब्यामध्ये रेल्वे मंत्रालयाला हस्तांतरित जर केल्या गेली तर या रेल्वे महामार्गाचं कामसुद्धा येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्ण होणार आहे आणि म्हणून असं कुठलं काम नाही की ज्याची मागणी केली असेल। आपल्या जिल्ह्याची मागणी होती की या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय झालं पाहिजे। या नरेंद्र मोदीच्या सरकारच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यावर एक कमिटी नेमून आपल्या जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय कुठे असावं कसं असावं याच्यासाठी कमिटी स्थापन करून त्यांनी आपल्या बुलढाणा जिल्ह्याची पाहणीसुद्धा बुलढाण्याची पाहणी केली, ते सुद्धा विचाराधीन आहे। म्हणून असा कोणता विषय नाही की जे या ठिकाणी आम्ही बोललो, आमची नेते मंडळी बोलली असती त्याला कधी हात घातला नाही आणि म्हणून हे आरोप करत असताना करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत। माझा काही त्यांच्यावर काही असा आक्षेप नाही, पण माझी त्यांना विनंती आहे की आपण मी सांगितलेली माहिती खरी की खोटी ही तपासून पाहावं आणि शक्य झालं तर पुढच्या मुलाखतीमध्ये याचा उल्लेख करावा। भारतीय जनता पार्टीचा भाऊंनी आपली सविस्तर भूमिका केकेले दर्शकांसाठी दिलेली आहे आणि आत्मविश्वास, विजयाचा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतोय। हे सर्व क्षणचित्र आपण बघतो केके लाईव्ह मध्ये। आपण आलेलो आहोत उंद्रीमध्ये आणि फार मोठा पाठिंबा प्रतापराव जाधवांना मिळताना दिसतोय। हे केके लाईव्हच्या माध्यमातून मी या ठिकाणावरून आपल्याला सांगतो, या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय। कोणाला तर होऊ शकतो त्यांचा जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी महायुतीचे तरुण तडफदार उमेदवार प्रतापराव जाधव आणि महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उंद्री शहरामध्ये ही महारॅली येते। सर्व क्षणचित्र बघता आपण केके लाईव्ह मध्ये। मतदान दिनांक 18 एप्रिल सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान करू